नमस्कार. भारताच्या शासन व्यवस्थेमध्ये काही पदं अशी आहेत जी खूपच रंजक आहेत. यातलं एक म्हणजे उपराष्ट्रपती पद. एकच व्यक्ती पण भूमिका दोन. कसं काय शक्य आहे हे? चला तर मग आज आपण हेच घटनात्मक कोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा आणि मूळ प्रश्न हा आहे की भारताचे उपराष्ट्रपती खरंच एकाच वेळी दोन पदं सांभाळतात का? हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, पण याचं उत्तर आपल्या संपूर्ण शासन प्रणालीच्या रचनेत दडलेलं आहे. आणि याचं उत्तर आहे हो, हे अगदी खरं आहे. एकच व्यक्ती एकाच वेळी भारताचे उपराष्ट्रपती असते आणि त्याचसोबत राज्यसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहते. ही एक अनोखी व्यवस्था आहे जी अमेरिकन सिस्टम सारखी आहे, जिथे व्हाईस प्रेसिडेंट हे सिनेटचे अध्यक्ष असतात. जणू काही एकाच व्यक्तीच्या डोक्यावर दोन वेगवेगळे पण एकमेकांशी जोडलेले मुकुट आहेत. ठीक आहे, म्हणजे हे तर स्पष्ट झालं की पद एक आहे पण भूमिका दोन आहेत. पण ही व्यवस्था नेमकी चालते कशी? चला, या एक पद दोन भूमिका या संकल्पनेच्या जरा खोलात जाऊया आणि ती समजून घेऊया. आता हे सगळं कुठून आलंय? तर थेट आपल्या राज्यघटनेतूनच. यासाठी वेगळा कायदा नाहीये. आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 63 ते 71 मध्ये या संपूर्ण पदाची आणि त्याच्या दुहेरी भूमिकेची रचना स्पष्टपणे मांडलेली आहे. बरं, हे तर झाले नियम. पण प्रत्यक्षात हे कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे सध्याचं उदाहरण पाहणं. चला तर सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उदाहरणावरून हे समजून घेऊया. त्यांचा प्रवास कसा होता थोडक्यात पाहूया. 2022 मध्ये ते एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून समोर आले. त्याच वर्षी ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत आहेत. आता त्यांच्या रोजच्या कामांवर नजर टाकली की ही दुहेरी भूमिका अगदी स्पष्ट होते. एका बाजूला ते राष्ट्रपतींना त्यांच्या कामात मदत करतात, तर दुसऱ्या बाजूला ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण वरिष्ठ सभागृहाचं कामकाज सांभाळतात. म्हणजे तिथे होणारे वादविवाद, कामकाजाचं व्यवस्थापन आणि संसदीय नियमांची अंमलबजावणी करणं, ही सगळी कामं ते करतात. खरं तर ही दोन पूर्णपणे वेगळी कामं आहेत जी एकच व्यक्ती सांभाळते. चला आता जरा खोलात शिरूया आणि पाहूया की आपली राज्यघटना याबद्दल नेमकं काय म्हणते, कारण तिथेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. सगळ्यांची सुरुवात होते अनुच्छेद 63 पासून. अगदी सरळ सोपं वाक्य आहे, भारताचे एक उपराष्ट्रपती असतील. ही एकच ओळ या अत्यंत महत्त्वाच्या पदाची कायदेशीर स्थापना करते. आणि मग येतो अनुच्छेद 64, जो ह्या भूमिकेचा खरा अर्थ स्पष्ट करतो. यात म्हटलं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे एक्स ऑफिशियो चेअरमन असतील. पदसिद्ध म्हणजे काय? तर जे कोणी उपराष्ट्रपती असतील ते आपोआपच राज्यसभेचे अध्यक्ष बनतात. त्यासाठी वेगळी निवडणूक किंवा नियुक्ती होत नाही. आता अनुच्छेद 65 हे एक खूप महत्त्वाचं काम सांगतं. समजा राष्ट्रपतींचं पद काही कारणाने रिक्त झालं किंवा ते काही काळ अनुपस्थित असतील, तर अशावेळी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. आणि गंमत म्हणजे त्या काळात त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार आणि विशेष हक्क सुद्धा मिळतात. आणि आता एक गमतीशीर गोष्ट, एक असा फॅक्ट जो अनेकांना माहीत नसतो. उपराष्ट्रपतींना त्यांचा पगार उपराष्ट्रपती या पदासाठी मिळत नाही, तर तो राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामासाठी मिळतो. हा एक खूपच महत्त्वाचा आणि तितकाच इंटरेस्टिंग तपशील आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की उपराष्ट्रपती निवडले कसे जातात आणि ते किती काळ या पदावर राहू शकतात. चला या व्यावहारिक बाबींबद्दल जाणून घेऊया. याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळते अनुच्छेद 66 मध्ये, जिथे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा दिलेली आहे. आता इथे नीट लक्ष द्या, कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतला हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेचे सदस्य म्हणजे खासदार आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य म्हणजे आमदार हे सगळे मतदान करतात. पण उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत आमदार मतदान करत नाहीत. इथे फक्त आणि फक्त खासदार म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच मतदान करतात. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. बरं, उमेदवार होण्यासाठी काय लागतं? 3 सोप्या अटी आहेत. पहिली, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. दुसरी, त्या व्यक्तीचं वय किमान 35 वर्ष पूर्ण असावं. आणि तिसरी, ती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असावी. आणि कार्यकाळ तो अनुच्छेद 67 नुसार ठरलेला आहे, पूर्ण 5 वर्षांचा.
पण समजा 5 वर्ष पूर्ण होण्याआधी पद सोडायचं असेल किंवा त्यांना पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी 2 मार्ग आहेत. एक, ते स्वतः राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात किंवा दुसरा मार्ग थोडा किचकट आहे, ज्यात राज्यसभेत प्रभावी बहुमताने ठराव मंजूर करून आणि त्याला लोकसभेने साधी संमती दिल्यास त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. चला तर मग आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. हे नाव तर आपल्या सगळ्यांना माहीत असायलाच हवं. भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते 1952 ते 1962 या काळात या पदावर होते. त्यांचा वारसा आजही खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यांच्याशी जोडलेली एक खास गोष्ट म्हणजे त्यांचा वाढदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस आपण सगळेजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. यावरून या पदाचा देशाच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी किती जवळचा संबंध आहे हे लक्षात येतं. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा सार काय? 5 मुख्य मुद्दे लक्षात ठेवूया. पहिलं, उपराष्ट्रपतींची दुहेरी भूमिका असते. दुसरं, त्यांची निवड फक्त खासदार करतात, आमदार नाही. तिसरं, त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. चौथं, ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि 5वं, गरजेच्या वेळी ते राष्ट्रपती म्हणूनही काम पाहतात. आणि शेवटी या पदाचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर ते असं करता येईल: राजकीय उत्तराधिकारी आणि संसदेचे अभिरक्षक. हे एकच वाक्य या पदाची ताकद आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी किती सुंदरपणे स्पष्ट करतं. खरोखरच भारताच्या शासन प्रणालीत या पदाचं स्थान किती महत्त्वाचं आहे यावर विचार करायला लावणारी ही माहिती आहे.